राहुल गांधी अभी भी अपने पराजय के गहरे साए से बाहर नहीं निकल पाए हैं। ऐसा दावा किया है भाजपा के वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुळे ने। उन्होंने राहुल गांधी पर कड़ा हमला करते हुए कहा कि कांग्रेस नेता अभी तक आत्मपरीक्षण करने में असमर्थ है और अपनी हार की मानसिकता से बाहर नहीं निकल पा रहे हैं। वेळेपणा आहे, अभ्यास नाही करत। अभ्यास करा पाहिजे राहुल गांधींनी। जरा येऊन बसलं पाहिजे नागपूरमध्ये। कामठी विधानसभेचा संपूर्ण मागच्या 15 वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे की कामठी विधानसभेमध्ये कशी कशी 2004 ला किती, 2009 ला किती, 2014 ला किती, 2019 ला किती, 2024 ला किती। कामठी विधानसभा सातत्याने प्रत्येक विधानसभेत 30,000 ने वाढत आहे। प्रत्येक विधानसभेत वाढत आहे। तुम्ही 99 चा घ्या, मग 2004 घ्या, मग 2009 घ्या, 2000 मी आज आकडे तुम्हाला ट्विट करून देतो। खरं तर तुम्ही तपासलं पाहिजे की एखादी विधानसभा का वाढतं। पनवेल विधानसभा ही 6.5 लाख मतावर गेली आहे। पिंपरी चिंचवड विधानसभा ही 5.5 लाखाच्या वर गेली आहे। अशा विधानसभा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या सबर्बन झाल्यामुळं, ज्या पेरियर्बन झाल्यामुळे त्याची सातत्याने वाढत असते। अशा 15 विधानसभा महाराष्ट्रात आहे। राहुल गांधींनी अभ्यास करा, या 15 विधानसभेचे सातत्याने का वाढतात। कारण तिकडे जेव्हा शहरात जागा मिळत नाही, लोक ग्रामीणला राहायला जातात, तिकडे घरं बांधतात आणि 5 वर्षामध्ये मोठी वाढ होते। आपल्या कामठी विधानसभेची प्रचंड मोठी वाढ झाली आहे। 5 लाख जवळपास 35,000 मतं झाले आहेत। आणि त्यामुळं वाढ कुठे आहे तर विधानसभा कामठीमध्ये आहे। वाढ कुठे आहे हिंगणा विधानसभेत आहे। वाढ कुठे आहे पनवेलमध्ये आहे। वाढ कुठे आहे पिंपरी चिंचवडमध्ये आहे। ते राहुल गांधींना कळत नाहीये। ते आता पराभवात इतके गेलेले आहेत की त्यांना कळत नाही। जरा महाराष्ट्रात नागपूरला येऊन बघितलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे। नाही, मी असं म्हटलं की राहुल गांधींनी कामठीमध्ये येऊन जरा चेक करावं की सातत्यानं कामठी विधानसभा 99 ते 2024 मताची वाढ म्हणजे 2 लाख 2,00,000 मतं 1999 ला होते कामठी विधानसभेत। 2,02,000 मतावरनं कामठी विधानसभा ही 5,34,000 मतावर गेली आहे 24 वर्षात। त्यामुळं विधानसभा कामठीचे मतदान वाढलेलं आहे, तिथे जाणारे लोक वाढलेले आहेत। सबर्बन एरिया तयार झाला आहे। नगरपंचायती किती झाल्या आहेत? बेसा नगरपंचायत, बहादुरा नगरपंचायत, बिळगाव नगरपंचायत, एरकडा नगरपंचायत, महादुला नगरपंचायत, हुडकेश्वर नरसाळा शहरी भाग हा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर इथे सबर्बन एरिया तयार झाला आहे। त्यामुळे ते राहुल गांधीला कळत नाही। मी परवाही म्हटलं की माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभा आहे। राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे। उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे। शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आणि आम्ही विचार केला आहे की माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्या दिवशी आम्ही आणण्याचा त्या ठिकाणी लोकांना संकल्पनामा दिला, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार, एकनाथजी, अजित पवारजी या सर्वांनी मिळून जेव्हा संकल्पनामा तयार केला, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो आणि आता आमच्या समोर कोण एकत्र येत आहे, कोण एकत्र येत नाही आहे या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिलाय ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतोय। आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही।